पदाचं हे शिवसेनेतर्फे डिक्लेअर करण्यात येईल। लवकरच माननीय मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेतर्फे उपमहापौर कोण असतात याचं नाव आता घोषित करतील आणि आम्ही सर्व संमतीने सर्व नगरसेवकांची बैठक ठेवली आहे। त्या बैठकीत तो प्रस्ताव आम्ही ठेवून त्याला मंजुरी घेऊन त्यानंतरच उपमहापौर पदाचा अर्ज भरण्याकरता आम्ही जाऊ। सर, साधारणतः 20 दिवस उलटून गेलेले आहेत, निकाल लागला तरी अद्याप दोन्ही बाजूनी जे ते नावं गुलदस्त्यात ठेवण्यात आली, एवढी सिक्युरिटी किंवा काय सगळं नाही, ही नेहमीचीच पद्धत आहे। नेहमीच आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी महापौर आणि उपमहापौर पदाचा अर्ज भरण्यात येतो त्याचा ज्यावेळी तो अर्ज भरण्याची जी वेळ असते त्या वेळेच्या 5 मिनिटं अगोदरच त्या पक्षाचे प्रमुख आहेत ते नाव घोषित करत असतात। हीच पद्धत असते आणि ह्या पद्धतीनुसार आज त्यानुसार नाव घोषित होतं आहे। तुमची काही बैठक वगैरे आज आता आमची बैठक आहे, त्या बैठकीत माननीय मुख्य नेते राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनानुसार आणि त्यांच्या सूचनेनुसार त्यांनी ज्याची निवड केलेली आहे त्याचं नाव आम्ही आता घोषित करणार। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे ज्यांनी सांगितलेलं आहे की आता थोड्याच वेळात त्यांची बैठक होणार आहे। उपमहापौर पदाचा जो काही निर्णय असेल, जे नाव असेल ते देखील निश्चित केलं जाईल। भाजप आणि शिवसेना नेत्यांची बैठक झालेली आहे, दोन्ही पक्षांच्या नेत्यांची बैठक पार पडलेली आहे आणि भाजपकडून मुंबईचे अध्यक्ष अमित साटम आणि गटनेते गणेश खंडकर या बैठकीला उपस्थित होते, तर शिवसेनेकडून गटनेते अमेय घोले आणि नेत्या शीतल म्हात्रे या बैठकीसाठी उपस्थित होत्या। तर राहुल शेवाळे यांनी या बैठकीसंदर्भात माहिती दिलेली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।